सोलापूर जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 जागांकरिता गुरुवारी 5 मार्च पर्यंत 19 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले। सोलापूर जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 जागांसाठी गुरुवारी 5 मार्चपर्यंत एकूण 19 उमेदवारांनी 30 उमेदवारी अर्ज दाखल केले। यामध्ये विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, तसंच संचालक पुरुषोत्तम उडता, चंद्रिका चौहान, गिरीश बोरगावकर यांच्यासह 12 विद्यमान संचालकांचा समावेश आहे। याशिवाय विद्यमान संचालक राजेश पवार, ॲडव्होकेट अमोल कळके, विनोद कुचेरिया, हर्षल दंबल, रवींद्र साळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले। 25 किलोमीटरच्या आतील मतदारसंघासाठी 10 जागा राखीव असून 25 किलोमीटर बाहेरील मतदारसंघासाठी 4 जागा राखीव आहेत। तसंच 2 जागा महिलांसाठी तर 1 जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। दरम्यान बँकेवर सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्यांना पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही। या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार माजी संचालक ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, माजी अध्यक्ष प्राध्यापक गजानन धरणे, माजी अध्यक्ष वरदराज बंग तसंच मुकुंद कुलकर्णी यांना यंदा निवडणूक लढवता येणार नाही। सध्या बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून शनिवारी 7 मार्चपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून मंगळवारी 17 मार्च रोजी मतदान होणार आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असून सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे जबाबदारी सांभाळत आहेत। 9 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 10 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे। 17 मार्च रोजी मतदान होईल तर 20 मार्च रोजी मतमोजणी पार पडणार आहे। विद्यमान संचालिका तसंच माजी नगरसेविका चंद्रिका चौहान आणि गौरी आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। महिलांसाठी 2 जागा राखीव असून या मतदारसंघातून निलिमा कवठे यांनीही अर्ज भरला आहे।